पट्ट्या आहे ना, कोणाची बी अवलाद येऊ दे, कोणाचा बाप येऊ दे, मॅटर दबून देत नाही मी, कोणी पण येऊ दे, कसली हरामखोर अवलाद उभे राहू दे. काही चर्चा झाली नाही, फक्त तब्येतीची विचारपूस केली, माझा मी निघून आलो. आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश दशीत अण्णा त्यो तितक्या लवकर गुडघे टिकेल. या अण्णा सगळे असलेच का गं, तेवढे चुलते पुत नाही काय दोघं नाही, कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही. रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं. हो असं केलं तिने, मी देत नसतो म्हणजे कोट्टर दाखवले तिने, किती कोट्टर आहे मी. तिथे शुभेच्छा देऊ शकला नाही, यांनी माणसंच कापून टाकलेत, त्याला भेटा देतो का? आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? तुम्हाला कोणत्या उकाळ्या पकाळ्या एवढी माया फुटली त्याची की त्याला भेटायला जावं काय? कोमात काय तिथं कोमात? अरे इतक्या क्रूर माणसाला जर भेटायला जाता तुम्ही तर या गोरगरीब मराठ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? देशमुख कुटुंब अंगणात पडलेलं आहे. लढा सुरूच राहणार आहे, लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे. पण गेले का नाही याची खात्रीच नाही. मला विश्वासच बसत नाही की ते गेलं असं नाही, आणि जर गेलं असेल तर हे दुर्दैव आहे, हे धक्कादायक आहे. याच्या इतका आत्मविश्वासी विश्वासघातकी मी या तलावर नाही जाणू शकत कोणी. ज्या लोकांनी टीका केली, ज्या लोकांनी यांचं राजकीय करिअर बर्बाद करायचं ठरवलं असं तीच मान, त्यांनी तिथंच जाणं भेटायला. त्याचं काय तोंड बघायचं? आपले माणसं मारून टाकणारच, त्याचं काय तोंड बघायचं? इतका क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता की ज्याच्या लोकांना खून भरून आणला, तो एकदाही त्याला देशमुख कुटुंबाकडे लांबून कावाने यावं नाही वाटलं. तुम्हाला कोणत्या उकाळ्या पकाळ्या एवढी माया फुटली त्याची की त्याला भेटायला जावं वाटलं काय? कोमात आहे काय तिथं? कोमात आहे. अरे इतक्या क्रूर माणसाला जर भेटायला जाता तुम्ही तर या गोरगरीब मराठ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? देशमुख कुटुंब अंगणात पडलेलं आहे. झोपीते का तुम्ही? तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या एखाद्या पदासाठी, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे हिंडता, ते उन्हात पडलंय कुटुंब. कुठं हिंडतो नाही, मग याच्यात यायचं नाही, तिकडेच हिंडायचं. इकडं समाजाचं बी वाहवा करून घ्यायला पाहिजे, समाजाचा हात पाठीवर पाहिजे, आणि राजकारण पण करायचं कोणचं एकच करायचं ना. मग इथं का बाकीचं नाहीत का? त्यांना कोणी बोलतं का? हावताल ही मोठेपण घ्यायची, सन्मान घ्यायची, तर मग कडीपर्यंत मान तुटूस तर लढायचं सुद्धा. त्याला समाजाचा दाता म्हणतात, सेवक म्हणतात. इतक्या क्रूर माणसाला भेटायला गेला. इतकी क्रूर तर ती नाहीये. ते पंकजाताई मी पहिल्याने नाव घेतोय. एका पत्रकारांनी विचारलं होतं की ती मंत्री झाली, शुभेच्छा देताना का? हो असं केलं तिने, मी देत नसतो म्हणजे कोट्टर दाखवले तिने, किती कोट्टर आहे मी. आणि त्याच्यावर मराठ्याची पोरं फिदा झाली, कारण मुंड्याच्या विरोधात लाट आहे, तिथं मराठ्यांच्या पोरांची लाट उसाळी याच्या बाजूनं. आणि त्याची इतकी तर क्रूर नाही. मग याला नुसते पाडापाडीचाच खेळ काहीतरी. तिथे शुभेच्छा देऊ शकला नाही, यांनी माणसंच कापून टाकलेत, त्याला भेटा देतो का? ह्या मराठ्यांनी तुझ्यावर इतका विश्वास टाकला, गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या तोंडात माती घालतो का? दुपारच औषध वाचायला काळीच कापून देणारा प्रतितोलावरचा हा पहिलाच माणूस असू शकतो जर गेला असेल तर. त्याचं काय तोंड बघायचं? कोणत्या मराठ्यांनी कमी केलं? तुझ्या पक्षात होता पूर्वी, त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री असताना एवढी लीड नाही, इतके मराठ्याच्या पट्ट्याने लीड दिली. कोणचं बहुमत पाहिजे होतं? 300 325 पोरं असेल, त्याचं तोंड सुद्धा बघत नव्हतं. या पोरानं रात्रंदिवस काम केलंय, 73 गावं फिरवले त्यांनी, गुलाल फेकला तुझ्या अंगावरती. ज्यांनी क्रूरपणे हत्या केली, ज्यांनी देशमुखांचं कुटुंब उघड्यावरती पाडलं, त्या क्रूर कर्म्याला भेटायला जातो म्हणजे हे मॅटर 100% षडयंत्रात गुंतलं. यांना आरोपी सोडून द्यायचे, चार्जशीट फोडायचंय, आरोपी सोडून द्यायचे, हे मॅटर यांना पूर्ण दाबून टाकायचं. आणि दाबायला जसा खून करणाऱ्यापेक्षा, खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून जो घडून आणतो तो दोषी असतो ना, तसा सरकारपेक्षा जास्त दोषी राहणार. याच्यातला एक आरोपी सुटला तरी सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते नाही केलं. याला तिरस्कारच आहे मराठ्यांचा. या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे. फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्याला वार करायची होती. जर सुरेश दस भेटला असेल तर 100% गोरगरीब मराठ्यांच्या काळाजवळती वार केला गेला. म्हणजे कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश धसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन? अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का? मी आणतो जरा. विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसवू नये. समोर सांगा, मी तो तोंडात घालणार आहे. गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला. आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश दशीत अण्णा त्यो इतक्या लवकर गुडघे टिकेल. या अण्णा सगळे असले जे का करू. त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे, पण ही जी भेट मोठापणा सांगायला पारिवारिक होती. स्वतः सुरेश धसांनी स्पष्टीकरण दिलं. पारिवारिकला चुलते पुतणे काय दोघं? पारिवारिक चुलते पुतणे पारिवारिक माणसं मारून टाकलेत कचाकची धन. आणि मग ते तिथले धनकेबाज भाषण होतं ते
तमाशातल्या लावण्या, ते गाणी, ते ढुंगण हालून बोलणं, ते कुठे गेलं मग? ते काय कोण झाला होता आमच्या लोकांचा? काय कोण का फॅन का काय पंखा का काय? आमच्या गोरगरीब भोळ्या समाजानं तो विश्वास ठेवला, डोक्यात घेऊन नाचत होती. कापले का मान दुपाराच? याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी, गोड बोलून नारळ कापून नेणे. हे तर कोणीच केलं नसेल आमच्या उभ्या मराठ्यांच्या 5000 वर्षाची इतिहासाच्या खानदानीत. त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला. मग हे जर सत्य असेल तर, हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे घ्यावं लागणार आहेत. आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वासघात की या मराठीने माणूस नाही बघितला. पण मी आहे ना, या राजकारणात भात करणारा आम्ही कुठे विश्वास ठेवतो? पट्ट्या आहे ना, कोणाची बी अवलाद येऊ दे, कोणाचा बाप येऊ दे, मॅटर दबून देत नाही मी. कोणी पण येऊ दे, कसली हरामखोर अवलाद उभे राहू दे. राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवताय काय? ऍडमिट केलं. दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे. त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार. फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय? 4 तास भेट झाली. बावनकुळे आणि तुमची पण भेट झाली. माझा आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल. नाही, तुम्ही बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल. बावनकुळे साहेब असं म्हणाले, चुकीचं साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास चर्चा झाली. त्यांनाच बोला, मला विचारू नका. मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे. आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही. संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही. कृपया जोडू नये. कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही. रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं. का दवाखान्यात भरणे मामांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली. म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो. या भेटीनंतर पुढे काय चर्चा झाली? काहीही चर्चा झाली नाही. फक्त तब्येतीची विचारपूस केली. माझा मी निघून आलो. पण 4.5 तास फक्त तब्येत. 4.5 तास कोण म्हणलं? बावनकुळे साहेब म्हणले तर माझे आणि त्यांच्या निवासस्थानी भेटलो. दवाखान्यात आदल्या रात्री नेलं. परवाची गोष्ट आहे मला वाटतं. मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हीच पाहून घ्या. पुढच्या 1-2 दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कळेल. तुम्ही जे म्हणताय धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही, धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही. हे बघा, मी अजून मागितलेला नाही. मी हे पहिल्यापासून म्हणतो. त्यांचा राजीनामा कोण मागताय? त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक, इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागतायत. त्यांचा पक्ष, त्यांचे पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे. लढा सुरूच राहणार. लढा सुरूच राहणार आहे. लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे. राज्याला धनंजय मुंडे क्रूर आहे हे सुरेश धस यांनीच सांगितलंय. याने मला पाडलं म्हणाले. त्यामुळे मराठ्यांच्या मनात रोष निर्माण झाला. क्रूर माणसाला भेटला म्हणून तू पण क्रूरच आहे. तळ हातावरच्या फोडाप्रमाणे धसांना मराठ्यांनी जपलं. आज त्याच माणसाने कुऱ्हाडीचे वार करून मान तोडून दिली आहे. ज्याला मोठं केलं मराठ्यांनी त्याच्याच अन्नाची माती टाकली असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी बैठका घेतल्या असा खुलासा आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यानंतर सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची कबुली दिली आहे. मात्र चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली. दरम्यान आता सुरेश धस यांना चारी बाजूंनी टीकेला समोर जावं लागत आहे. मनोज जरांगे पाटील हे देखील सुरेश धसांवर आता जोरदार हल्लाबोल केला. मनोज जरांगे म्हणाले, न्याय मिळावा म्हणून सर्व एका छताखाली आले. राजकीय स्वार्थापोटी, राजकीय दबावाखाली तुम्ही 0 मिनिटातच होत्याचं नव्हतं केलं. मुख्यमंत्र्यांनी पाठवलं. मी मंत्री असल्यापासून सोडणार नाही असं म्हटलं असतं. मात्र त्यांची मी समाजात इज्जत वाढवली. आमदाराच्या हाताने 1 मिनिटात उपोषण सोडलं. समाजाचा माणूस आहे, समाजाचं काम करत आहे म्हणून समाजालाही सांगितलंय की याच्या केसालाही धक्का लागतं कामा नये. त्याला भेटायला ते काय कोमात गेले आहेत का? एवढा उबाळा, एवढं प्रेम का त्या धनंजय मुंडेसाठी? त्याच्यासाठी एवढी माया कशासाठी?
तमाशाच्या सगळ्या गवळणी याला येतात, सर्व पिक्चरचे नाव घेतो, जुने नवीन दुसरं काम करतो का नाही, का फक्त पिक्चरच बघतो का? अण्णा सगळे असेच असतात का? गोपीनाथरावजी मुंडे यांना जिवंतपणी याच टोळीने मरण यातना दिल्या, त्या श्रद्धास्थानाला कलंक लावला, याच टोळीने संतोष देशमुख यांचा खून केलाय. त्यांना तुम्ही भेटायला जाता, तेवढा वेळा समाज नाही. धस इतक्या लवकर समाजाचे उपकार विसरायचे नसते. धनंजय मुंडे देशमुख कुटुंबियांच्या भेटायला गेलेले नाहीये आणि तुम्ही मुंडेला कशासाठी भेटले असं मनोज जरांगे पाटील यावेळेस म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.